विशाळगडावरचं अतिक्रमण हटवण्याची मागणी करण्यात येते। काल विशाळगडावर झालेल्या दगडफेकी प्रकरणी योग्य कारवाई करण्याचं आश्वासन सुधीर मुनगंटीवार यांनी दिलंय। तसंच भविष्यात मोहीम म्हणून राज्यातील सगळ्या गड किल्ल्यावर अतिक्रमण केलं जाणार नाही आणि जर केलं गेलं तर ते हटवलं जाणार असल्याचं मुनगंटीवारांनी सांगितलंय। त्यांच्याशी बातचीत केली आहे तुषार कोहळे यांनी। आपल्यासोबत मंत्री सुधीर मुनगंटीवार आहे। भाऊ, काल विशाळगडावर जी घटना घडली, ज्या प्रकारे तिथे विरोध होत गेला अतिक्रमण केलं असताना देखील अत्यंत दुर्दैवी ही घटना आहे। या संदर्भात आता राज्य सरकारची पुढची काय भूमिका आहे? खरं तर माझ्याकडे एक हाता आल्यानंतर मी गंभीरतेने या गोष्टीच्या संदर्भात लक्ष द्यायला सुरुवात केली। विशाळगडाचं अतिक्रमण हटवण्यासाठी 1,17,00,000 रुपये आपण अगोदरच भरले आहे। या संदर्भात हायकोर्टामध्ये जो काही स्टे होता त्याची ही मीटिंग मी नुकतीच 10 तारखेला मीटिंग घेतली। 10 तारखेच्या मीटिंगमध्ये तारीखनिहाय अतिक्रमण कसं काढायचं हेही त्या तहसीलदार, SDO, कलेक्टर, SP अशी मोठी बैठक झाली होती। तिसरं, सर्वच गडकिल्ल्यांच्या बाबतीमध्ये आता आम्ही भूमिका घेतली आहे की सामोपचाराने निघेल तर ठीक, नाही तर अतिक्रमण हे कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातूनच हे काढलं पाहिजे। जिथे जिथे अतिक्रमण आहे ते मोहीम म्हणूनच ते अतिक्रमण हटवलं जाईल। मी आपल्याला सांगितलं त्याच्यासाठी पैशाची उपलब्धता ही पहिल्यांदा 13-14च्या अगोदर 13 कोटी वगैरे होती, आता 800 कोटी आहे। शेवटी मोहीममध्ये राहील आता पुढे ही मोहीम घेताना यामध्ये सर्वच बाबतीत लक्ष द्यावं लागतं। तर हे होते मंत्री सुधीर मुनगंटीवार। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही ABP माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन सुद्धा तुझं.